नमस्कार मित्रांनो, आज आम्ही ठाणे शहर या ठिकाणी जे तुम्हाला बघू शकतात की गणेश उत्सवाला बहुतेक सुरुवात झालेली आहे. पण तुम्हाला अगर जे मकर बिकर तुम्हाला खरेदी करायचे असेल तर तुम्हाला कुठे यायचे, काय तर कुठले कुठले प्रकारचे मकर आहेत, कुठले कुठले प्रकारचे इकडे मकर अवेलेबल आहे, सगळं आपण आज या तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवून देऊया. तर आपण आता व्हिडिओला शॉप आहे, इकडे बघू शकतात. यासमोर आहे मकरचं एक शॉप यायचं आहे. तर आपण इकडं पूर्ण दाखवूया, इकडं आतमध्ये पूर्ण मकर बघूया. बघितलं हा विष्णुनगर रोड आहे. इकडून लेफ्ट साईडला घंटावी मंदिर करून आहे या साईडला. त्यासमोर मी बघितलं इकडे समोर शॉप आहे, इकडे एक शॉप आहे. या साईडला तिकडे तुम्हाला लाईनी तर इकडे तुम्हाला आता तर तुम्ही बघू शकता इकडे जे तुम्हाला गणेश उत्सवाला सुरुवात झाली आहे. तुम्हाला गणपती ते सुंदर सुंदर इकडे मूर्ती आहेत. तुम्हाला इकडे असे बुकिंग करायचे असतात. या ठिकाणी तुमच्या सगळ्या प्रकारचे मूर्ती तुम्हाला सगळ्या मी दाखवून देऊ. इथे बघू शकता हर प्रकार इकडं गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत. तिकडं सगळ्या लाईनीत मूर्ती आहेत इकडे या साईडला. हा इथं मोठा इथे कसे कधी बुकिंगला सुरुवात होते? असे चालूच आहे. तर 5 वर्षापासून छोट्यापासून मोठ्या मूर्ती सगळे इकडे अवेलेबल आहे तुमच्याकडे. मी बघते तुम्हाला पाहिजे जसे इकडं बाप्पाची जी मूर्ती आहे सगळं इकडं अवेलेबल आहे. ते तुम्हाला जसं पाहिजे त्या प्रकारचे छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळं इथं मूर्ती तुम्हाला पाहिजे जशी क्वालिटीची पण आहे. तर बघू शकता तिकडे तुम्हाला हर प्रकारचे इथं थोडीकडे माहिती देतात. ही गणपती सगळ्यात भारी आहे. तिकडे बघू शकतात. तुम्ही किती वर्षापासून त्याचं आहे? आम्ही गाव राबाड आहे. आम्ही 7 वर्षापासून आहे. इथं तुमच्याकडे कुठल्या मूर्त्या सगळ्या अवेलेबल आहेत आता सध्या? आमच्याकडे POP आहे, शालू माती आहे, लगद्यामध्ये आहे. आणि अजून ते मोर टाईपमध्ये मोर बसलेली मूर्त्या पण अशा अवेलेबल आहेत का? गायीवर बसलेले मोर आहेत समोरच. इथे सगळे लाईन येतात आहे का? कसे बसलेले असले तिकडे आहे का? तिकडे थोडंसं दाखवतं ते पण. तर बघू म्हणजे गणेश गल्ली वगैरे त्या टायमाला. हां, इकडे तुम्हाला हर प्रकारचे इकडं मला बघू शकता. तिकडं कशी सुंदर सुंदर इकडं मूर्त्या इकडं लाईनीत ठेवल्या गेलेल्या आहे. हा फार मोठा मूर्त्यांचा शॉप आहे. लालबागचा राजा ना, बघू इथं हा लालबागचा राजा आहे. ते गणेश गल्लीचा पण एक राजा असं अजून ना, मुंबईचा राजा. आणि हे बाल गणेश. आणि हे छोटंवाला बाल गणेश असतात. बघू शकता पुन्हा हे लाईनीचं मोठं शॉप आहे. कुठलं? दगडूशेठचे ना, ही दगडूशेठची मूर्ती आहे सुंदर अशी. तुम्ही इकडं जे गणपती बाप्पाची जी मूर्ती आहे ती एकदम सुंदर सुंदर प्रकारच्या एवढ्या मूर्त्या तुम्हाला इकडे जे बुकिंग करायचं असेल पाहिजे असतात इकडे. दादा इकडे ॲड्रेस काय राहणार आहे? काय इकडे जर यायचं असेल तिकडे ॲड्रेस काय राहणार? विष्णुनगर घंटाई मंदिराच्या बाजूला, ठाणे वेस्ट विष्णुनगर घंटाई मंदिरच्या बाजूला यांचं गणपती तुम्हाला बुक करायचं असेल तुम्ही या ठिकाणी तुम्ही येऊ शकतात. छोट्या छोट्या गणपती बाप्पाच्या मूर्ती इकडं सगळं अवेलेबल आहे. या ठिकाणी तुम्ही पूर्ण पाहू शकतात लाईनीत ते सगळं. हर प्रकारच्या ज्या मूर्त्या तुम्हाला ज्या मूर्त्या बुकिंग करायच्या असेल, ज्या मूर्त्या पाहिजे असेल तर तिकडं चंद्रावरची बाप्पाची एक मूर्ती आहे. इकडं तुम्हाला पाहिजे तसं त्या सगळ्या मूर्तीकडे तसं हर प्रकारच्या तिकडं मूर्त्या अवेलेबल आहेत. जे तुम्हाला डेकोरेशन जे मकर बिकर तुम्हाला पाहिजे असेल ते इकडे तुम्हाला इकडं हर प्रकार इकडे तुम्हाला मकर भेटतात. तर तुम्ही मकर बघू शकतात. तिकडं हर प्रकारचे तिकडं मकर अवेलेबल आहे. आपल्याला आवडत नाही तर काय कुठं मॅनेज झालं
तर बघू शकता तुम्हाला जिकडं जे सुंदर समोर तुम्हाला जे गणपती बाप्पासाठी जे तुम्हाला अगर मकर पाहिजे असतात, जे मकर खरेदी करायचे असतात, इकडे कुठले कुठले बघ सगळ्या प्रकारचे तुम्हाला मकर अवेलेबल भेटतात. इकडे त्याची इकडं प्राईस पण टाकली गेली बघू शकता, याच्यावर प्राईस पण आहे. इथं सुंदर असे तुम्हाला हर प्रकारचे इकडं मकर तुम्हाला भेटतात. तर लाईनीत पूर्ण मकरचा सेटअप पूर्ण लागलेला आहे. तुम्हाला जे पाहिजे ते बघू शकता. पूर्ण इकडे तुम्हाला हर प्रकारचे इकडे तुम्हाला मकर अवेलेबल भेटतात. त्या मकर बघू शकता किती सुंदर आहेत. ते बघू शकता इकडे किती मोठे मोठे मकर आहेत. पण मला जे इसमें कौन सा मकर आहे का बड़े से मोठे पासून छोटे गणपतीपासून सगळे मकर का अवेलेबल असेल ना. 3.5 फूट ते जे 3.5 फूटपर्यंत तुम्ही लास्ट हां ह्याच्याकडं प्राईस पण टाकलेली आहे. प्राईसमध्ये पण हा जो मकर आहे किती सुंदर असा मकर आहे. तर पूर्ण लाईनीत बघू शकतात. इथं सुंदर सुंदर मकर आहे. तिकडे एकदम तुम्हाला पाहिजे ते प्रकार इकडं सगळे इथं मकर इकडं अवेलेबल आहेत. हा मकरची तुम्ही बघू शकतात की इकडे मकर किती मोठा आहे. इथं 7,551 रुपयाचा हा मकर आहे. इकडे त्याची जी प्राईस आहे ती प्राईस पण इथे ठेवली गेलेली आहे, दाखवलेली आहे. तुम्ही बघू शकता इकडं हा मकर कसा आहे. तर मोठ्यापासून छोटे मकर सगळ्याच प्रकारचे अवेलेबल आहे. तुम्हाला जे गणपती उत्सवासाठी जे मकर पाहिजे असेल तर तुम्हाला मकरची खरेदी करायची असेल तर तुम्ही इकडं बघू शकता. इकडं आहे आणि तुम्हाला जे सगळे इकडं प्रकारचे मकर अवेलेबल आहे. तुम्हाला पाहिजे तसे क्वालिटीचे मकर आहेत. तर इथं विठ्ठलाची मूर्तीचं असं एक मकर आहे. इकडं पूर्ण इथे विठ्ठलाची मूर्ती याचं डेकोरेट केले गेलेलं आहे. तर पूर्ण प्रकारचे इकडं हर प्रकार इकडं अवेलेबल आहे. तुम्हाला ज्या प्रकारचे इकडं मकर बिकर पाहिजे असतात ते सगळे मकर आहेत. इथे तुम्हाला हर प्रकारचे इकडं मकर तुम्हाला अवेलेबल भेटतात. तुम्हाला पाहिजे जसे मकर आहेत इकडं मकरचे कसे सुंदर सुंदर इकडं मकर आहे. गणपती बाप्पा मोरया इकडं बघू शकतात की इकडं लाईनीत पूर्ण मकरची तुम्ही जरा क्वालिटी बघू शकतात किती भारी. इकडं साईडला मोरची डिझाईन दिली गेलेली आहे. तर तुम्हाला आता जे मकर बिकर खरेदी करायचं असेल तुम्हाला कुठे यायचं काय यायचं पण ते पण तुम्हाला माहिती इकडे देऊया आपण. मी आता सध्या सगळे मकर बघू शकतात. इथे तुम्हाला हर प्रकारचे इथं मकर अवेलेबल आहेत. त्याची प्राईस 2,451 रुपये आहे. बघू शकता इकडं याची प्राईस पण दिली गेलेली आहे 5,551 रुपये. तर लाईनीत पूर्ण पूर्ण इकडं हर पैसे तुम्हाला इकडं मकर भेटतात. जेव्हा बघू शकता इथं विठ्ठलाची मूर्ती आहे. याच्यावर इथे कसं डेकोरेशन केलं गेलेलं आहे. इकडं तुम्ही मकर इकडं बघू शकता. आणि इथं पूर्ण सुंदर सुंदर इकडं मकर अवेलेबल आहे. इथं हा मकर बघू शकतात किती मोठा आहे. आणि हा मकर बघू शकता हा किती फुटाचा आहेत गणपती बसू शकतो याच्यामध्ये 4 बघू शकता. याच्यामध्ये 4 फुटाचा आपण गणपती बसू शकतो. इकडं ते तुम्हाला हर प्रकारचे इकडं मकर पूर्ण अवेलेबल भेटतात. तर आपण बघूयात अजून. खूप मोठा आहे. इकडं बघू शकता तुम्हाला इकडं पण पूर्ण लाईनीतच पूर्ण इकडं मकरचा सेटअप भेटेल. तुम्हाला पाहिजे तसा तुम्हाला आवडतो एकदम मकर जशी क्वालिटी असेल तसा तुम्हाला मकर पाहिजे असेल हर प्रकारचा इकडं हर क्वालिटीचं तुम्हाला मकर आहे. इथं बघू शकता इथं त्रिशूलचं डिझाईन दिलं गेलेलं आहे. आणि हा मकर तर 7,551 रुपयाला आहे. इथं बघू शकता कसे सुंदर सुंदर हर प्रकार इकडे मला मकर अवेलेबल भेटतात. इथं थोडा मकर हा झाड टाईप बनवला गेलेला आहे.
इथं बघितलं ह्याची पण ते प्राईस टाकली गेलेली आहे. इकडं सगळीकडे जे प्राईस लावलेली आहे त्या दिवशी इकडं ते पूर्ण ह्याच्यावरचे हारणाचे जे डेकोरेशन सेटअप दिलं गेलेलं आहे, पूर्ण डेकोरेशन हारणाचं केलेलं आहे. इथं झाड टाईप आहे आणि इथं पूर्ण बारके बारके गणपती बाप्पांचे फोटो इथं छोटे छोटे बनवले गेलेले आहेत. थोड्या मूर्त्या आहेत, बघू शकता त्याच्या छोट्या छोट्या जे मूर्त्या अवेलेबल आहे याच्यावर. किती सुंदर अशी इकडं मकर बनवले गेले आहे. तुम्हाला इकडं जसं पाहिजे तसे प्रकारचे तुम्हाला हर इकडं प्रकारचे मकर इकडे तुम्हाला अवेलेबल भेटतात. आणि बहुतेकांची इकडं प्राईस पण आहे, बघू शकतात त्याच्यावर यांची प्राईस पण टाकली गेलेली आहे. इथं लाईन येतात पूर्ण मोठे मकर आहेत. त्या पण एक मकर हा बघू घेतात. हा मकर किती सुंदर आणि चांगला मकर आहे. इकडं होऊ शकतात पूर्ण इकडं मकरचं ते पूर्ण एकदम मस्त प्रकारे हा मकर बनवले गेले आहेत. मला छोट्यापासून मोठ्यापर्यंत हर वगैरे तिकडे मला मकर अवेलेबल भेटतात. इथे तुम्हाला गणपती बाप्पाचे म्हणजे मूर्त्या आहेत बुकिंग करायचे असतात तर इकडे तुम्ही इकडे बघू शकतात. इथं पण काय लाईन येत आहे पूर्ण. इथं मकर पण इथं पण काय मकरचं सेटअप आहे चांगलं चांगलं मकरचे त्या प्रकारच्या मकर आहेत, बघू शकतात. इथं स्वामी समर्थाचा पण एक मकरचं ते फोटो बनवलेला होतो इकडं. त्या मकरमध्ये स्वामी समर्थाचा फोटो आहे याच्यामध्ये समर्थांचा. तुम्हाला पाहिजे जसे इकडं मकर आहेत त्याच्यावर महादेवाची पिंड पण दाखवले गेलं. महादेवाचा इथं फोटो दिला गेलेला आहे साईडला. इथं नंदी दिले गेलेलं आहे. इथं तुम्ही मकरचा जे महादेवाची जी मूर्तीचं जे पिंड आहे त्याचा सेटअप बघू शकता इकडं आहे. ते पिंड पण दाखवले गेले आहे. इकडं गणपती पाहिजे तिथं लाईनीत पूर्ण गणपती आहेत. तर इकडे तुम्ही बघू शकता इकडे तुम्हाला हर प्रकारचे इकडे तुम्हाला इकडं मकर अवेलेबल पाहिजे भेटून तुम्हाला इकडे तुम्हाला इकडे एकदम सुंदर सुंदर चांगले प्रकारचे इकडं मकर आहेत. तुम्ही इकडे जे पूर्ण बघू शकता इकडे पूर्ण लाईनीत पूर्ण मकरचा सेटअप लागलेला आहे. इथं 3 ते 4 फुटापासून तुम्ही इथं गणपती बाप्पाची मूर्ती तुम्ही बसू शकता. एवढे मोठे मोठे पण इकडं मकर आहेत. इकडं पण काय सुंदर सुंदर पूर्ण मकर आहे. आणि तुम्हाला मी पूर्ण ह्या व्हिडिओच्या मध्ये पूर्ण इकडले तुम्हाला मकर दाखवलेले आहेत. आणि इकडं बघू शकता याच्यावर महादेवाचा फोटो आहे. याच्यावर त्या लाईनीचा तो ओमचा फोटो आहे. याच्यावर ओम आहे त्याच्यावर लिहिलं. त्या लालबागच्या राजाचं पण जरा ते डेकोरेशन सगळं सेटअप येतं. किती चांगले प्रकारे इथं मकर बनवले गेले सुंदर सुंदर मकर आहेत. आणि तुम्हाला इकडं बुकिंग करायचं तिकडं